लिकोपाची स्पर्धा निर्माण होते, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून नवीन आदर्श निर्माण होतो. मुळातच आपल्याकडे आपण कन्नड तालुका असं जर विचार केला तर मी मागे खूपदा बोललो की मागच्या 25 वर्षाच्या माझ्या सेवा कालावधीमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यातले लोक कुठं असतील तर ते कन्नड लोक. कारण तरी 25 वर्षाचा कालखंड काही थोडा नाही, संपूर्ण मराठवाडा माझा फिरून जातो. मग असं असताना आमच्यासारख्याला सुद्धा काही जसं तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा असतात आम्ही तो प्रयत्न करत असतो, तसं आम्हाला सुद्धा काही तुमच्याकडून अपेक्षा आहेत, त्या सुद्धा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. खरंच तो ऐकेल म्हणून माझी सर्वांना खूप नम्रतेची विनंती आहे की मागेही मी हा विषय बोलतो की आपण मंडळाची आणखी एक बैठक घेऊ. आपण या ठिकाणी 50 जण उपलब्ध अवसर असेल. मागेही मी बोललो होतो की तुम्ही 50 जणांनी मागच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे एक जरी सुशिक्षित बेरोजगारची लिस्ट माझ्याकडे दिली असती तर आत्तापर्यंत ते कामाला लागले असते. त्यांना महिन्याला 40-50 हजारापर्यंत त्यांचा पगार गेला असता. आपल्याकडे 30,000 लोकांची मागणी, 30,000 तरुण पाहिजे. इलेक्ट्रिकल पाहिजे, प्लंबर पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे, हॉटेलमध्ये वेटर पाहिजे, हॉटेलमध्ये 3-4 प्रकारचे रेस्टॉरंट मॅनेजमेंटला लोक पाहिजे, सोलारमध्ये लोक पाहिजे. माझ्याकडे सोलारच्या आपल्या तालुक्यात 4 कंपन्या काम करतात, त्यांच्याकडे प्रचंड लोकांची गरज आहे. कारण आपल्याला 2 महिन्याचं ट्रेनिंग पाहिजे. बघा काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कुठलंही आता तुम्ही हे सगळे शांतपणे मीटिंगला येता, वेळेवर देता, वेळ देता, का देता? कारण तुमच्या कुटुंबात सुबत्ता नसली, फार मोठी सुबत्ता नसली तर युवा तुम्ही समाधानी आहेत, तर तुम्हाला उद्याची पोटाची काळजी नाही आणि तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज आहे. मग तुम्ही रिस्पेक्टेड कशामुळे आहे? कारण तुम्ही खूप चांगल्या विचारांची लोक आहेत. तुम्ही पोलिसांच्या नजरेमध्ये चांगले लोक आहेत. जर कोणी काही चुकीचं काम करत असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगणारे आहे. मग आपण ही बैठक संपल्यानंतर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या नजरेत असे कोण आहेत बाबा की जे थोडंसं रॉंग साईडला चालले, ह्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. किंवा माझ्या गल्लीत कोण आहे, माझ्या घरात कोण आहे, माझ्या गावात कोण आहे, हे तुम्ही सगळ्यांनी मिळून अशा मंडळींनी खिशामध्ये एक छोटी डायरी ठेवली पाहिजे. अशा मुलांची लिस्ट काढली पाहिजे. यांच्या पालकाची त्यांची आपण बैठक लावली पाहिजे. तर ही खूप महत्वाचं आहे. बाकी काही होणारच नाही. मेटके साहेब यांनी खूप छान शेअर या ठिकाणी लिहिलाय. तो मला असं या ठिकाणी वाचून सांगावंसं वाटतो की रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की कोई बात नहीं होती. आणि एखादा काही गैरप्रकार झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी ते मंडळ असतील, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्याचे काय करते याच्यावरती ती राहणार आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकदा आपलं जे काय असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन, शहरामध्ये तसं काही प्रकार होत नाही सहसा, परंतु ग्रामीण भागातही जर असतील काही तर त्यांनी पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा सांगितलं त्यांनी, पावसा पाण्याचे दिवस आहेत तर वॉटरप्रूफिंग टेंट असतील किंवा लाईटच्या बाबतीची जी काही काळजी असेल ती घेणं आवश्यक आहे. पाऊस वगैरे असल्यामुळे काय बऱ्याच वेळेस पाणी पडल्यामुळे मूर्तीला काही इजा होणार, त्याची पण मिरवणूक असते. आपल्या कन्नड शहराची वीस दिवस आता 1 वर्ष झालं पाहतोय तर एकात्मता ही खूप चांगली आहे. त्या दृष्टिकोनातून तो प्रश्न नाही, परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की रोड खरोखर खूप खराब झाला आहे. मी रोड बघितला आहे, तहसीलदार साहेबांनी दिवस व्हॅली आता येणार आहे, तर माझी नगर परिषदेला वारंवार पत्र देतो, भालेराव साहेबांशी बोलतो या विषयावर की मागचा जो आता एक प्रश्न उपस्थित झाला होता गुराढोराचा, आम्ही 4 वेळेस पत्र दिले की तुम्ही त्याच्यात पहिले हे सांगा की कोणते मालकीचे आहेत आणि कोणते एकदम त्याला कोणी मुकाट आहे. जोपर्यंत तुम्ही अशी लिस्ट देणार नाही आम्हाला तोपर्यंत, आता साहेबांनी जसं सांगितलं की बाबा त्याची जर लिस्ट दिली तर आम्ही त्यांना बोलून घेऊ, सुरुवातीला एकदा सूचना देऊ आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक करू. पण ते त्याच्यावर वारंवार म्हणजे बरेचसे गावातले पदाधिकारी असतील, सदाशिवराव पाटील असतील, बऱ्याच लोकांनी पदाधिकाऱ्यांनी त्या वारंवार आम्ही सूचना दिल्या की कमीत कमी त्या नाही तर जेवढ्या आपण सॉर्ट आउट करा, ज्या जर समजा मालकीच्या नसतील तर आपल्याला त्या गोशाळेत नेऊन घाल. आपल्या सर्व मंडळांनी प्रयत्न करावे, कुठल्याही प्रकारचे अनधिकृत प्रकार घडून येऊ नये आणि प्रशासनामार्फत जे काही आपल्याला सूचना असतील किंवा हे असतील त्या मंडळाने सर्वांनी पालन करावं.
व माझी विनंती सर, आम्ही सकाळी 6 स्टेडियमला गेलो होतो, जिथं गणपतीची स्थापना होती किंवा मग जिथं प्रोग्राम होतात त्या ठिकाणी इतकी अस्वच्छता झालेली आहे की तिथं जर बघितलं तर तिथं माणूस थांबू शकणार नाही, अशी स्वच्छता आहे. मला विनंती आहे की बाबा जर समजा नगरपालिकेने त्या ठिकाणी जर 1-2 कर्मचारी जर त्या ठिकाणी दिले तर तेवढे मूर्ती स्थापनाच्या अगोदर ते होऊ शकतं. आणि तिथून जे मार्ग निघतो त्या मार्गावरती थोडेसे पददिवे वगैरे अत्यावश्यक आहे. सध्या गेल्या 8-10 दिवसापासून कन्नडची लाईन नाही आहे. आता ती कशी लाईन नाही आहे, कोणाचं टेंडर आहे, कोणाचं काय आहे, त्याच्याशी आपल्याला त्याची काही विषय नाही. फक्त कन्नड शहराला लाईन मिळाली पाहिजे आणि आंध्राचा कोणी दुरुपयोग करू नये, असं अनुचित प्रकार घडू नये, जेणेकरून आपल्याला काही त्याचा प्रकार घडेल. आणि येणारा सण जो आहे मुस्लिम बांधवांचा आहे, आपला गणपती सण आहे, ते पण शांततेनं व्हावा अशी अपेक्षा आहे. मला दिवशी साहेबांनी सगळ्यांना व्यवस्थित इंडक्शन केलं.